नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भूकंप घडवणाऱ्या शिवसेनेमधील राजकीय संघर्षावरील अंतिम निकालाची महत्त्वाची तारीख जसजशी जवळ येत आहे त्याप्रमाणे दोन्ही शिवसेनेकडून एकमेकाविरोधातील जे हल्ले आहेत ते अधिक तीव्र करताना पाहायला मिळत आहे. मागील 3.5 वर्षापेक्षा अधिक काळापासून सुरू असलेल्या या न्यायालयीन लढ्याला पूर्णविराम मिळण्याचा दिवस निश्चित झालाय. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह कोणाचं या संदर्भातील खटल्यांचा अंतिम निकाल सर्वोच्च न्यायालयात ऑक्टोबर महिन्यात लागणार असल्याचं कळते. याच पार्श्वभूमीवर सध्या मुंबईतील गणेशोत्सवादरम्यान झळकलेल्या एका बॅनरनं अनेकांचं लक्ष वेधून घेतले. या बॅनरवर निकाल ठाकरेंच्याच बाजूने लागणार असल्याचा दावा करण्यात आलेला आहे. आतापर्यंत काय घडलं आपण हे सविस्तर जाणून घेऊया. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली सरकारमधील 40 आमदारांनी बंड पुकारल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं होतं. त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या मदतीनं सत्तेत आलेल्या सरकारनं उर्वरित जो कार्यकाळ होता पूर्ण करून आता पुन्हा देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील युती सरकार सत्तेत आलेलं आहे. असं असताना पक्षावरील हक्कासंदर्भातील निकाल अद्याप काही लागलेला नाही. मागील 3.5 वर्षापासून या प्रकरणावर केवळ तारखाच पडत आहेत, निकाल काही लागलेला नाही. निवडणूक आयोगानं शिंदेंच्या बाजूने निकाल जरी दिला असला तरी त्याविरोधात देखील ठाकरेंच्या सेनेनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली. या प्रकरणातील सर्व याचिकावर सर्वोच्च न्यायालयात एकत्रित सुनावणी सुरू होणार आहे. या प्रकरणावरून शिवसेना हे नाव आणि शिवसेनेचं अधिकृत निवडणूक चिन्ह म्हणजेच धनुष्यबाणावर एकनाथ शिंदेचा हक्क असणार की उद्धव ठाकरेंचा हे आपल्याला लवकरच कळणार आहे. या संदर्भातील तारखांची देखील घोषणा झालेली आहे. मुंबईतील बॅनर्सवर काय होतं तर मुंबईमध्ये शिवसेनेचे पदाधिकारी असलेल्या महेश जाधव यांनी एका झळकावलेल्या बॅनरमध्ये महाराष्ट्रात लवकरच होणार आनंदोत्सव असा उल्लेख केलाय. हो, मी शिवसैनिक बोलतोय असं या बॅनरवर ठळकपणे नमूद देखील करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात येणार युटर्न असा देखील दावा या बॅनरवरून करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे सुप्रीम कोर्टाचा निकाल ठाकरेंच्याच बाजूने लागणार असं देखील बॅनरवर म्हटलेलं आहे. विशेष म्हणजे या बॅनरवर लालबागचा राजाचा उल्लेख देखील करण्यात आलेला आहे. लालबागचा राजा चरणी करणार सर्वात वेगळी प्रार्थना असं म्हणत बॅनर लावणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा उल्लेख देखील पुढे. निस्वार्थ निष्ठावंत शिवसैनिक महेश जाधव असा बॅनर लावणाऱ्याने स्वतःचा उल्लेख देखील केलाय. इतक्यावरच न थांबता ठाकरेंची शिवसेना ही सामान्य माणसाला उच्च पदावर घेऊन जाणारी एकमेव संघटना असल्याचं देखील या बॅनरवर म्हटलंय. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे बरोबरच बॅनरवर शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांचे फोटो देखील पाहायला मिळत आहेत. हे बॅनर शिवसेना भवनासमोरच झळकलेत. 14 जुलै 2025 रोजी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय माल्या बागची यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली होती. त्यावेळी न्यायालयाने पुढील तारीख निश्चित करत हे प्रकरण 20 ऑगस्ट 2025 रोजी यादीत ठेवण्याचा आदेश दिला होता. आता संगणक निर्मिती यादीनुसार ही सुनावणी 8 ऑक्टोबर 2025 बुधवारी पुन्हा होणार आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून झाल्यानंतर कोर्ट अंतिम निर्णय देणार आहे. त्यामुळे शिवसेना कोणाची याबाबतचा फैसला देखील लवकर होण्याची शक्यता आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोरच यांचा फैसला होणार आहे. ते दुसऱ्या घटनापीठाचे सदस्य असल्याने सुनावणी लांबणीवर गेली. 19 ऑगस्ट ते 10 सप्टेंबरपर्यंत राष्ट्रपती आणि राज्यपाल वादावर घटनापीठाची सुनावणी होणार आहे. शिवसेना खटल्याचा अंतिम निकाल कधी लागणार आहे? शिवसेना खटल्याचा अंतिम निकाल सर्वोच्च न्यायालयात 8 ऑक्टोबर 2025 रोजी होणाऱ्या सुनावणीनंतरच लवकर अपेक्षित आहे. या सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालय हे अंतिम निर्णय देईल. हा खटला नेमका कशाबद्दल आहे हे देखील जाणून घेऊया. हा खटला शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे दोन्ही निवडणूक चिन्ह कोणाच्या ताब्यात राहील या संदर्भात दिलाय. एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यातील राजकीय संघर्षाचा हा मुद्दा आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? निकाल एकनाथ शिंदेंच्या बाजून लागेल की उद्धव ठाकरेंच्या बाजून लागेल?
नक्कीच आपल्या प्रतिक्रिया अवश्य द्या आणि आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.